पण पाणी पुरवठ्यामध्ये जुनी हद्द आहे तिथं 2,818 कोटीची मान्यता आम्ही सरकार महानगरपालिकेमध्ये असताना दिली 2015ला। सदर प्रकल्पाचं जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाक्या, दाब नलिका व्यवस्था, वितरण व्यवस्था असे 7 भाग निविदा भविष्यात मागवण्यात आल्या, पण अजून देखील काम पूर्ण नाहीये। 10 वर्ष होऊन गेले, 82 पैकी फक्त 59 टाक्या झालेल्या आहेत आणि 200 किलोमीटर वितरण व्यवस्थेचं कामच झालेलं नाही। 45 मीटर AMR मीटर अजून बसवलेच नाहीत। जे बसवले त्यात मीटरचा दर्जा आणि कामाची गुणवत्ता याविषयी पुणेकरांच्या सतत तक्रारी येत आहेत। 3 पंपिंग स्टेशन सुरू करायची, त्याचं का झालं हे जे म्हणतात आम्ही पुणेचे शिल्पकार आहोत त्यांनी सांगण्याची गरज आहे। पुणे शहरात 24/7 अशी पाणी पुरवठा घोषणा 2017ला केली गेली, त्याची कोणतीही पूर्तता झाली नाही। 24 तास पाणी पुरवठा करायचं झाल्यास जादा पाणी महानगरपालिकेला उपलब्ध झालं पाहिजे आणि ते उपलब्ध करून देण्याच्या करता प्रयत्न टाटा धरणातनं करणं नितांत गरजेचं आहे। अशा या सगळ्या परिस्थितीत काम केलं तरच पाणी प्रश्न सुटू शकतो। आणि आज पण आम्ही ज्यावेळेस आढावा घेतो, म्हणजे मला कधी जलसंपदा मंत्री सांगतात की बाबा दादा तुम्ही 22-23 TMC पाणी पुण्याला घेता, परंतु त्यातलं बरंचसं पाणी वाया जातं। पुण्याच्या पॉप्युलेशनचा विचार करता माणसी 150 ते 250 लिटर पाणी मिळालं पाहिजे, पण ते 300च्या घरात जातं। तरी पुणेकरांना अनेक भागामध्ये टँकरनी पाणी घ्यावं लागतं। अनेक सोसायट्यांच्या सतत तक्रारी असतात। ह्याचं नियोजन शून्य कारभार असल्यामुळं हे सगळं घडतंय। ही पण वस्तुस्थिती पुणेकरांनी, पत्रकार मित्रांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे। पुण्यामधल्या सूस, औंध, पाषाण, बाणेर, बावधन, म्हाळुंगे या परिसरात पाण्याचा प्रश्न नजीकच्या काळामध्ये सुटण्याच्या करता टाटाचं मुळशी जे धरण आहे तिथनं पाणी घेण्याची गरज आहे। त्याकरता आम्ही सतत प्रयत्न करतोय। मी पण टाटाबरोबर एक मीटिंग घेतली, मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मुख्यमंत्र्यांनी पण मीटिंग घेतलेली आहे आणि त्यांना जेवढं ते वीज तयार करतात त्याच्याऐवजी ते वीज आपण दुसरीकडनं त्यांना उपलब्ध करून द्यायची, तेवढं पाणी आपण घ्यायचं, असं त्याच्यामध्ये प्रस्ताव आपण दिलेला आहे। आज बाणेर, बालेवाडी, सेगड रोड, दायरी, वाघोली, कोंढवा, महमदवाडी इथे पाण्याचे टँकर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळं आमच्या पुण्यातल्या बहिणींना, भगिनींना, मायमाऊलींना शहरात राहून पाण्याच्या करता वणवण ते करतायत। ही वेळ अक्षरशः हा नाकारतेपणामुळे आलेली आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये 15 वॉर्ड ऑफिसेस आहेत। 41 प्रभागात घनकचरा आणि स्वच्छता आणि कचरा संकलन सुमारे 18.5 लाख मिळकती त्याच्यामध्ये नोंदल्या गेल्यात। एकूण कचरा आपला 2600 मेट्रिक टन, ओला कचरा 1000 मेट्रिक टन, सुका कचरा 1600 मेट्रिक टन आणि C&D वेस्ट म्हणजे त्याला कन्स्ट्रक्शन आणि डिमोलेशन वेस्ट म्हणतात, ते 700 मेट्रिक टन। जिकडं तिकडं आपल्याला कचऱ्याचे ढीग बघायला मिळतात। इथं अनेक ठिकाणी आपल्याला पण वाईट वाटतं, कारण पुणे एक विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक शहर अशा पद्धतीचं, मात्र तिथं पालिकेची कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता नाही आहे आणि नागरिकांनी 100 रुपये 500 रुपयाच्या पावत्या फाडायला लावतात। 1000 टन ओला कचरा रोज तयार होतो, पण त्यातला 200 मेट्रिक टन कचरा प्रोसेस करायची क्षमता आज इथं नाही आहे। आणि जो C&D म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डिमोलेशनचा जो कचरा आहे तो रोज 700 मेट्रिक टन आणि त्यातला 600 मेट्रिक टन जरी प्रोसेस येणार असेल तरी क्षमता मात्र 250 मेट्रिक टनाचीच आहे। म्हणजे 350 मेट्रिक टन C&Dचा राडारोडा जातो कुठं? पुणे सातारा हायवेला जा, बाणेरपासून बावधन अगदी कात्रजपर्यंत हायवेला दोन्ही बाजूला तुम्हाला कचरा आणि राडारोड्याचे ढीग पाहायला मिळतील। आपलं लोहगाव वाघोली आहे तिथेही हीच अवस्था आहे। कोंढवा, NIBM रोड सगळीकडे नुसता कचरा पडलाय। 7000 महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत, 5350 ठेकेदारांचे लोक काम करतात
पत्रकार मित्रांनो, जवळपास 12,350 एवढे सफाई कर्मचारी पुण्याच्या रस्त्यावर सकाळी कुणाला दिसले तर मला कॉल करून सांगा. 12,350 जर लोक काम करतात तर ते दिसले पाहिजेत ना रोडवर. परंतु पुणेकरांचा संयम आता सुटलाय आणि मला रोज शेकडो पुणेकर भेटतात आणि सांगतात, दादा पुण्याला स्वच्छ करा. पुणेकर मिळून सगळे मिळून यावर्षी पालिकेला कचरा नक्कीच स्वच्छ करतील असं मला निश्चितपणे वाटतंय. STPच्या बद्दल मित्रांनो, एवढं या भीमा नदीचं पाणी खराब झालेलं आहे. कचरा प्रोसेसिंग तेच सांडपाण्याच्यावर आहे. मैला पाणी शुद्धीकरण पुणे शहरामध्ये जुन्या हद्दीत 444 MLD, नव्याने 67 गावं 11 139 MLD आणि 23 जी गावं आहेत त्याचं 97 MLD, असं 980 दशलक्ष लिटर मैला पाणी रोज निर्माण होत आहे. आणि आपल्या पालिकेची शुद्धीकरणाची क्षमता ही किती आहे तर पत्रकार मित्रांनो, पुणेकरांनो, ती फक्त 477 MLD आहे. म्हणजे जवळपास आज 9 मैला पाणी शुद्धीकरण STP केंद्रापैकी 6 केंद्र जुने आहेत आणि रोज साधारण 500 दशलक्ष लिटर एवढं सांडपाणी हे पुणेकरांचं नदी नाल्यांमध्ये आणि विहिरीमध्ये अशा पद्धतीने ते सोडलं जात आहे आणि अक्षरशः इथल्या नागरिकांच्या जीवाशी ते खेळलं जात आहे. पुणेकरांनी जमीन कचरा टाकून पाणी सांडपाण्यानं आपण पुणेकरांची जमीन दूषित करतोय. आज 2012 ते 17 मध्ये आम्ही खराडीचा 40 MLD, मुडव्याचा 45 MLD, विठ्ठलवाडीचा 32 MLD, बाणेरचा 30 MLD, नायडू हॉस्पिटलच्या तिथला 115 MLD अशी 265 MLD क्षमता 5 वर्षात वाढवली. परंतु 2017 नंतर ज्यांच्या ताब्यामध्ये महानगरपालिका होती त्यांनी 396 MLDचे 11 सांडपाणी प्रकल्प उभारण्याचं नियोजन त्यावेळेस आम्ही सुरुवातीला केलं. परंतु नंतर मात्र त्या प्रकल्पाची क्षमता वाढीवर हजारो कोटी रुपये खर्च झाले, ज्याचा काही उपयोग झाला नाही. आज पण 500 MLD नदी नालेमध्ये तलावात विना प्रक्रिया पाणी सोडलं जातं. हे थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. पत्रकार मित्रांनो, हवा प्रदूषण, हवेचं तर इतकं वाईट परिस्थिती आहे. AQI ज्याला एअर क्वालिटी इंडेक्स त्याचा लॉंग फॉर्म आहे, जो 0 ते 50 रेंजमध्ये असला पाहिजे, तो आज आपल्या पुण्यामध्ये 280 आहे. जो 50 असला पाहिजे AQI एअर क्वालिटी इंडेक्स, तो 280 आहे. बेंगलोर सारख्या शहराचा AQI 106 आहे, मुंबईचा 195 आहे. पुण्याचा प्रदूषणाने पर्यावरणाची अक्षरशः वाट लावलेली आहे. गेल्या 10 वर्षात आपल्या पुण्यातली अनेक लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांना श्वसनाचा आजार झालेत. कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. सर्दी, खोकला आणि घशाची खवखव तर रोजच आपल्याला अनेकांच्याकडे पाहायला मिळते. पर्यावरणाविषयी जागरूक पुणेकर ही बाब कधी दुर्लक्षित करणार नाहीत, हे पण मला विश्वास आहे. 2017ला 11 गावं समाविष्ट झाली, 2021ला 23 गावं समाविष्ट झाली. अशी 11 अधिक 23 34 गावं, त्यातील उरळी देवाची आणि फुरसुंगी ही वगळली. आता 32 गावचा प्रश्न 2017 पासून गंभीर बनलाय. त्याच्यामध्ये टॅक्स लावायला, गोरगरिबांची घरं पाडायला पालिका खूप ऍक्टिव्ह आहे, पण तिथले रस्ते, तिथला पाणी पुरवठा, तिथला कचरा, तिथलं सांडपाणी, तिथलं स्ट्रीट लाईट अशा मूलभूत सुविधा पुरवणारी सत्ताधारी हे अपयशी ठरलेले आणि जुन्या ग्रामपंचायती बऱ्या होत्या अशी तिथले आता 32 गावातले गावकरी म्हणतायत. 2018 ते 26 या 9 वर्षामध्ये 394 कोटी फक्त तिथं खर्च केले गेले. 394 कोटी आणि त्यात खर्च फक्त 84 कोटी झालाय. म्हणजे 9 वर्षात एका गावाला मिळाले 2 कोटी, म्हणजे फक्त 25 लाख दरवर्षी त्या गावाला मिळत आहे. आता पत्रकार मित्रांनो, पुणेकरांनो, तुम्ही सांगा, लोगाव, वाघोली, कुंडरी, धायरी अशा मोठ्या गावांच्या मध्ये एका वर्षाला एवढा कमी निधी मिळाला तर काय रस्ते होणार, काय तिथं खड्डे बुजवले जाणार. अक्षरशः तिथं
जिजिया कराची आठवण येते. आम्ही सातत्याने तिथं चर्चा करतोय की बाबा तो कर कमी करा. ते काय म्हणतात 32 गाववाले, आम्हाला ग्रामपंचायतीचा कर होता तो 5 वर्ष ठेवा, पुढे 5 वर्ष मग कर वाढवा, पण आम्हाला सुविधा द्या. आणि एवढा मोठ्या टॅक्सची आकारणी पालिकेने तिथं केलेली आहे, सुविधा मात्र काही नाहीये. त्या समाविष्ट गावामधील दस्त नोंदणी रखडली आहे. 3 लाख नागरिकांचं दस्तच होत नाहीये. मी बैठक घेऊन नोंदणी महानिरीक्षकांना सांगून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. IGR ऑफिसनं त्यासाठी चांगलं सॉफ्टवेअर आता बनवलेलं आहे. गोरगरिबांची गुंठेवारीची कामं रखडली, त्यामुळे शास्त्री कर त्यांना सहन करावा लागतोय. पिण्याच्या पाण्याच्या करता अक्षरशः तिथल्या मायमाऊलींना भगिनींना टँकरच्या पुढे रांग लावावी लागते. आणि जलशुद्धीकरण प्रकल्प नाही, त्यामुळे GBS सारखे आजार हे पुण्यामध्ये अलीकडे वाढलेले आहेत. या 32 गावात अंधाराचं साम्राज्य आहे, स्ट्रीट लाईट नाही आहे, अशा अनेक समस्या आहेत. सत्ताधाऱ्यांनी पुणे शहराच्या मध्ये हे जे काही त्यांनी कामं करायला पाहिजे होती ते करू शकलेले नाही आहेत. आणि त्याच्यामुळं पुणेकर तसे अक्षरशः वैतागून गेलेले, चिडलेले. त्या रागातून निश्चितपणे तो वेगळा विचार करतील अशी मला ह्या निवडणुकीच्या निमित्तानं खात्री आहे. मला एवढंच सांगायचं आहे, मागं तुम्हाला आठवत असेल एकदा पवार साहेबांनी एका सभेत सांगितलं होतं कारभारी बदला, आणि त्यावेळेस पुणेकरांनी प्रतिसाद दिलेला होता. तसं आता इथं जे त्रिकूट आहे ते त्रिकूट कारभारी बदलायला पाहिजे. माझ्याकडं पुणेकरांनी सूत्र द्यावी. मी निश्चितपणे हे प्रश्न सोडवण्याच्या करता मला सकाळी 6 वाजल्यापासून काम करण्याची सवय. केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये पाठपुरावा करून तिथं आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं तिथली पण मंजुऱ्या मिळवण्याची आम्हा लोकांची क्षमता आहे. परंतु तिथनं मंजुऱ्या मिळाल्या तर इथं जे काम व्हायला पाहिजे, इथं जी इच्छाशक्ती दाखवायला पाहिजे, ती इच्छाशक्ती कमी पडलेली असल्यामुळं ह्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि मी मागे पुणेकरांना, महाराष्ट्राला पिंपरी चिंचवड शहर विकसित करून दाखवलंय. इतर पण काही शहरं, बारामती पण जर तुम्ही बघितलं तर अतिशय चांगलं शहर म्हणून आज त्या शहराची ओळख आहे. आज आपल्या सांस्कृतिक क्षेत्रातील पण दुरावस्था, बालगंधर्व नाट्य मंदिर, मला जर कधी नाट्य क्षेत्रातले काही प्रशांत दामले असतील किंवा इतर मान्यवर असतील, हे ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस सदा आमचे सयाजीराव शिंदे असे काही बरेच जण भेटतात, त्यावेळेस ते सांगतात दादा नाट्यगृह इतकी वाईट अवस्था आहे, दुरावस्था आहे, ऐतिहासिक परंपरा आहे. ते बाल गंधर्व नाट्यगृह आज कॅन्टीन नाही, स्वच्छतागृहात पाणी नाही, पुरेशी प्रकाश योजना नाही. अनेक मान्यवर याबाबत तक्रार करतात. सांस्कृतिक क्षेत्रात देखील अतिशय असंवेदना निश्चितपणे दाखवण्यात आलेली आहे. गदी माडगुळकर स्मारक उभारण्याची घोषणा होऊन काम अर्धवट आहे. बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन अर्धवट अवस्थेत पडून आहे. महानगरपालिकेच्या वतीनं बालगंधर्व पुरस्कार, पठ्ठे बापूराव पुरस्कार, पंडित भीमसेन जोशी पुरस्कार अशा क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येत होते, ते आता बंद आहे. पुण्यातील पुण्याला संस्कृतीचं माहेरघर समजण्यात येतं, अशी पुण्याची ओळख आहे. पण नाट्य, कला, ऐतिहासिक वारसा जतन केल्यानं व समृद्ध केल्याची ओळख ही कायम आहे. मात्र वरील गोष्टी पाहिल्या तर ही ओळख अक्षरशः गेल्या 9 वर्षामध्ये पुसण्याचं काम चाललेलं आहे. शिक्षण, क्रीडा, आरोग्य या क्षेत्रात देखील मागील 9 वर्षात दुरावस्था बरेच काही सांगते. 5 वर्षामध्ये तर आपण पाहिलं राजवट कुणाची होती, आणि त्या राजवटीत पुण्याच्या विकासाचा, प्रगतीचा आलेख ज्या क्षेत्रात ढासळला, ती जी वस्तुस्थिती आत्ताच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे. मेट्रोच्या कामांना मंजुरी ही मागं मिळाली. त्याच्यानंतर मात्र आम्ही ज्या वेळेस पंतप्रधानांच्याकडे जातो महाराष्ट्र सरकार म्हणून, त्यावेळेस पंतप्रधान त्याला प्रतिसाद देतात आणि अनेक महत्त्वाचे पुढचे रूट पण त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिलेले आहेत आणि पुढंही ते मंजूर करून देतील, कारण पुण्याचं पॉप्युलेशन खूप आहे. आणि महानगरपालिकेत मात्र जे सत्तेवर आहेत ती मंडळी हे मध्ये ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे किंवा गती द्यायला पाहिजे, ती निश्चितपणे त्यांची निष्क्रियता याच्यामध्ये दिसून येते. मला एकच सांगायचं आहे, आम्हाला सगळ्यांना, माझ्यासहित सर्व माझ्या सहकाऱ्यांना पुण्याविषयी प्रेम आहे, आपलेपणा आहे. एक सुबक, सुंदर,
सर्व सुविधायुक्त असं हे शहर व्हावं, सांस्कृतिकदृष्ट्या देखील तुमचं माझं पुणे शहर समृद्ध व्हावं, अशी माझी आणि माझ्याबरोबर सर्व इथं उपस्थित असणाऱ्या सहकाऱ्यांची आणि पुणेकरांची पण भावना आहे. ही भावना प्रत्यक्षात आणण्याच्या करता आम्ही जे काही उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना पुणेकरांनी घड्याळ आणि तुतारी या चित्रावर बटन दाबून संधी दिली तर निश्चितपणे आम्ही ह्याच्यामध्ये मी बदल करून दाखवेन. मागे देखील चाकणचा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही तिथं लक्ष घातलं, त्याच्यामध्ये बरीचशी कामं सुरू केली. हिंजवडीचा पण ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्याच्या करता पाण्याचे कसं सगळं तुंबलेलं होतं ते आपण बघितलं. तिथं पण अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि बाकीच्या ज्या काही ठिकाणी नवीन इमारती बांधल्यामुळं ते ओढे नाले अडले गेलेले होते ते सगळे आम्ही मोकळे केले. काही ठिकाणी इमारती पण तिथं पाडल्या. आणि हे सगळं होत असताना मला पुणेकरांना आवाहन करायचं आहे की येत्या 2-3 दिवसात मी विजन डॉक्युमेंट्स देखील पुणेकरांच्या समोर ठेवणार आहे. आत्ता मी साधारण गेल्या 8-9 वर्षामध्ये ज्यांच्या हातात पुणे शहराची सूत्र होती त्यांनी काय अवस्था केली ते आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुढं आम्ही काय करू पाहतोय हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आम्ही करून दाखवलं आहे. काही शहरांचा मी उल्लेख केला. आम्ही हे सगळं करत असताना सहज भेट आणि काम थेट अशी कार्यशैली आमची राहणार आहे. आम्ही प्रशासनावर पण आम्हा लोकांची पकड आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जर आम्हा लोकांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेची सत्ता सोपवली तर निश्चितपणे पुण्याचं हे असणाऱ्या ज्या समस्या आहेत ट्रॅफिक, रोड्स, घनकचऱ्याची विल्हेवाट लावणं, STP प्लांट हे ताबडतोब कार्यान्वित करणं आणि पुण्याला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जे पाणी भामास्केटचंही पाणीमध्ये आम्ही मंजूर करून दिलं ते माझ्याकडनं सांगायचं राहिलं. त्या पद्धतीनं आम्ही कामं त्या बाबतीमध्ये केलेली आहेत. अशी सगळी एकंदरीत तिथली परिस्थिती आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची, आत्ता आपल्याकडे जागतिक पातळीवर सायकल स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेच्या करता काही 300 किलोमीटरचे रस्ते मी PWDला त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबर पण माझी चर्चा झालेली होती आणि त्याच्यात 300 किलोमीटरचे रस्ते पत्रकार मित्रांनो तुम्ही एकदा बघा ते काय क्वालिटीचे झालेले आहेत. अशा पद्धतीनं मनात आणलं तर रस्ते करता येतात, क्वालिटी घेता येते. परंतु जर रिंग झाली, जर तिथं वेगळ्या पद्धतीनं ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून त्यांनाच कामं द्यायची अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये प्री क्वालिफिकेशन करत असताना अटी घालायच्या की ज्यांना काम मिळालं त्यांना द्यायचं आहे त्यांनाच काम मिळालं पाहिजे, इतरांना तिथं येता येणार नाही. अशाही बऱ्याचशा गोष्टी या मधल्या काळामध्ये इथल्या स्थानिकांच्याकडनं घडल्या आणि त्याची जबरदस्त किंमत ही पुणेकरांना मोजावी लागली. आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित पॅन्थर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अशोक जगताप, महाराष्ट्र बँड कलाकार उत्कृष्ट संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहुल डोंबाळेंचा गट, RPI आम आदमी पक्ष, अशा वेगवेगळ्या पक्षांनी आणि भीम आर्मी आमचे त्याच्यामध्ये सोनवणे गंगावणे यांनी त्याच्यामध्ये पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. सीताराम गंगावणे आणि सचिन खरात यांनी सगळ्यांनी याच्यामध्ये पाठिंबा दिलेला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आम्ही एकत्र मिळून चिन्ह आपले उमेदवार पण दिलेले आहेत. त्या मिटिंगला डॉक्टर अमोल कोल्हे होते, त्याला स्वतः विशाल तांबे होते, त्याला अंकुशराव काकडे होते, त्याच्यामध्ये असे इतर बरेच मान्यवर त्याच्यामध्ये होते. आणि ह्याच्यातून आम्ही पुढं गेलेलो आहे. आता वेळ फार कमी आहे आणि त्याच्यामुळं आत्ता लोकशक्ती पार्टी संजय उत्तम आलाट
त्यांनी पण या युतीला पाठिंबा दिलेला आहे. अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं पुणेकरांना त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये कसं आपल्याला अडचणीचा मार्ग काढता येईल याबद्दलचं काम आम्ही करणार आहे आणि त्याकरता पुणेकरांनी आम्हाला साथ द्यावी अशी माझी आग्रहाची नम्रतेची कळकळीची